नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टर मध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून. प्रेक्षको, काही दिवसांपूर्वी आपल्यावर त्या ठिकाणी मसाला लावायचा. खरं तर तो किस्सा ऐकून मला थोडं विचित्रच वाटलं, पण नंतर विचार केल्यावर कळालं की खरंच विषबाधेपासून वाचण्यासाठी सुद्धा विषापासूनच औषध तयार करतात. इतकंच काय तर सध्याच्या काळात पोलिओचं औषधही तसेच तयार होतं. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की निसर्गता ज्या गोष्टीमध्ये तो आजार निर्माण करण्याची ताकद असते तसाच तो आजार बरं करण्याचे सामर्थ्यही त्याच गोष्टीत असतं. आणि हेच सांगणारे शास्त्र म्हणजे होमिओपॅथी. साबुदाण्याच्या गोळ्या, गोड गोळ्या या पलीकडे जाऊन सर्व आजारांवर उपचार करणारे शास्त्र म्हणजे होमिओपॅथी असे सर्वज्ञात आहे. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की अपंगत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, क्रिटिकल इलनेसेस यासारख्या अनेक आजारांवर होमिओपॅथीमध्ये विशेष फायदेशीर उपचार आहेत आणि ते केलेही जातात. पण ते कसे फायदेशीर आहेत यासाठीच आम्ही आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार. आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्रदीप महादेव पवार. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार. सरांची माहिती थोडक्यात मी अशी देते की डॉक्टर प्रदीप महादेव पवार यांनी पंचगंगा होमिओपॅथिक कॉलेज कोल्हापूर येथून होमिओपॅथीची पदवी घेतली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी कलकत्ता येथून डॉक्टर सुभाष सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले आहे. डॉक्टर प्रदीप पवार हे गेल्या 15 वर्षापासून होमिओपॅथिक प्रॅक्टिस करीत आहेत. सकाळ वृत्तपत्राद्वारे त्यांना आदर्श वैद्यकीय सेवा व आदर्श डॉक्टर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीने आजार बरा करता येतो यावर डॉक्टरांनी अनेक लेख लिहिलेले आहे. याशिवाय या विषयावर अनेक व्याख्यानेही डॉक्टरांनी दिलेले आहेत. कॅन्सर, बीपी, डायबिटीज, गतिमंदत्व, अपंगत्व, दमा, संधिवात व जुन्या अनेक आजारांचे 20,000हून अधिक रुग्ण डॉक्टरांनी महाराष्ट्र व तसेच इतर राज्यातून यशस्वीरित्या बरे केलेले आहेत. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की सगळ्या आजारांवर होमिओपॅथिक उपचार यशस्वीरित्या केले जातात आणि तेच आज आपल्याला आज डॉक्टर समजावून सांगणार आहेत. आजच्या विषयात सर्व आजारांवर होमिओपॅथिक उपचार या विषयाविषयी तुमच्याही मनात अनेक प्रश्न असेल आणि आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर. ते असे आहेत: 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24908050 24988050. कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा. पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना एक नम्र विनंती की फोन करताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, आपण आज होमिओपॅथिक उपचार सर्व आजारांवर कसे यशस्वीरित्या काम करते हे बघायचंच आहे. पण सर्वप्रथम मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की कुठले कुठले असे आजार आहेत ज्याच्यावर होमिओपॅथी यशस्वीरित्या उपचार करते. याशिवाय होमिओपॅथी विषयी सुद्धा आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करा. तर होमिओपॅथी बद्दल सांगायचं झालं तर जे काळाच्या ओघात मानवाने जी प्रगती केली आणि आधुनिक उपचार पद्धती जी निर्माण झाली हल्ली, त्यामध्ये रिझल्ट्स कायमस्वरूपी ब्लड प्रेशर बरं करणं, कायमस्वरूपी डायबिटीस बरं करणं, ह्या गोष्टी, दमा बरं करणं, ह्या गोष्टी होईनात. आणि माणूस गोळ्या खात 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 त्याचं आयुष्य सरतं, परंतु गोळ्या काय त्याच्या संपत नाहीत. पण आता सध्या आपण जे निसर्गाकडे वळलोय, तर होमिओपॅथी असो आणि इतरही निसर्गातून निर्माण झालेले शास्त्र असो, ही सर्व शास्त्र हे प्राणशक्तीला फार महत्व देतात आणि प्राणशक्तीवर त्याचे ऍक्शन असल्यामुळे ही शास्त्र अतिशय दिव्य अशी औषधं बनवलेली असतात होमिओपॅथीमध्ये. आणि ही दिव्य औषधं जे डायनॅमिक आहेत, ते तुमच्या शरीरातले आजार मुळापासून काढून टाकण्यासाठी सक्षम आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे हल्ली माणूस त्रासलेला आहे
डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, कॅन्सर आहे, मूळव्याध आहे, मधुमेह, नंतर तुमचे थायरॉइडचा प्रॉब्लेम, हायपोथायरॉइडिझम आहे, नंतर अपंगत्व आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे मुलांचे हात वाकडे आहेत, पाय वाकडे आहेत, मुलांचे मतिमंदत्व आहे, ऑटिझम आहे. तर असे बरेचसे आजार ज्याच्यामध्ये न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रोफी आहे. तर असे बरेचसे आजार ज्याच्यामध्ये की आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणते की हे आजार बरेच होत नाहीत, परंतु हेच आजार मुळातनं बरं करण्याचं सामर्थ्य होमिओपॅथीमध्ये आहे. आणि इतरही आजार ज्याचा आपण उल्लेख ह्या कार्यक्रमामध्ये करत नाहीये, असे जे आजार आहेत ते क्रॉन्स डिसीज आहे, ग्रेव्स डिसीज आहे, असे बरेच आजार आहेत, कोशिंग सिंड्रोम आहे, असे सर्वच आजार आपण होमिओपॅथिक दृष्ट्या बरं करतो. आणि त्यामुळं ज्या आजारांचा उल्लेख आजच्या कार्यक्रमात होईल तेही आजार आणि जे तुमचे जे प्रेक्षकांचे आजार असतील तेही आजार, असे सर्वच आजार होमिओपॅथीनं पूर्णतः बरे होतात. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो डॉक्टर की असाध्य जे आजार, ज्या आजारांवर मॉडर्न मेडिसिन नाही म्हणालेले, त्या आजारांवरही उपचार आपल्याकडे आहेत. डॉक्टर, आज आपण कुठले खास व्हिडिओ आणलेले आहेत ते आम्हाला सांगा. आपण पहिल्यांदा मी जे व्हिडिओ आणले त्यामध्ये मायस्थेनिया ग्रेव्हिस थायमोमा जो आजार आहे त्याबद्दल एक केस आपण बघूया पहिल्यांदा, मग आपण त्याच्यावरती चर्चा करू. नक्कीच. आता आपण सर मायस्थेनिया ग्रेव्हिया याच्यावर आपण व्हिडिओ बघणार आहोत. बघूया काय आहे तो. चालताना स्पीड कमी होणे, डोळ्यांच्या पापण्या पडणे, सायकल चालवताना अचानक पडणे. मेडिसिननी मी 5 किलोमीटर चालते डेली. कमरेजवळ 9 इंचाचा ट्यूमर होता. त्या ट्यूमरसाठी मी परत मेडिसिन घेतलं आणि PET-CT केलं. ट्यूमर पूर्ण नील झालेला आहे. काय डॉक्टर सांगाल नक्कीच याच्याविषयी? म्हणजे या आजारांविषयी, हा आजार तसा असाध्य आहे आणि तोही आपल्या होमिओपॅथीने बरा करण्यात आलेला आहे, काय मग सांगाल? तर असे जे ऑटोइम्यून आजार आहेत, मायस्थेनिया ग्रेव्हिस सारखे, न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रोफी सारखे आणि इतरही डाऊन सिंड्रोम सारखे जे आजार आहेत, याच्यामध्ये मायस्थेनिया ग्रेव्हिसमध्ये ह्याचे डेफिनेशन असे आहे की याच्यामध्ये जे नर्व कंडक्शन आहे ते फॉल्टी असतं. त्यामध्ये नर्वचे जिथं मसल्सशी कनेक्शन होतं तिथं जे निकोटिनिक ॲसिटाइल कोलिन म्हणून जे रसायन सिक्रीट केलं जातं आणि ते जिथं रिसेप्टर्स असतात मसल्समध्ये, ते रिसेप्टर्स डिस्ट्रॉय करतं अँटीबॉडीज आणि त्याच्यामुळं हा आजार तयार होतो. तर मायस्थेनिया ग्रेव्हिस ह्या लेडीजमध्ये, मायस्थेनिया ग्रेव्हिसमध्ये ऑफन 70% पेशंटमध्ये थायमोमा पण आहे. म्हणजे थायमस म्हणून एक ग्रंथी गळ्याजवळ असते, तिला पण सूज येते, तिचं पण कार्य बिघडतं. तर ह्या लेडीजमध्ये 10 वेळा त्या ग्रंथीचं ऑपरेशन झालं, प्लस तिला रेडिओथेरपी झाली आणि बरेचसे परत तिला ती गाठ तयार झाली काकेच्या इथं. तर ती गाठ आपल्या औषधानं पूर्ण केली गेली आणि ती मुलगी जी चालत नव्हती ती आज आपल्या औषधानं चालू शकते, ती पूर्ण व्यवस्थित आहे. म्हणजे मायस्थेनिया ग्रेव्हिस पूर्णपणे आपल्या औषधानं बरा होतो. नक्कीच खूप छान सर हे उदाहरण आपल्याला मिळालेलं आहे, आपल्या प्रेक्षकांनाही त्याद्वारे समजलेलं असेल. सर, दमासारखा जो रुग्ण असतो तो बऱ्याच वेळेला आपण असं म्हणू शकतो की दमा हा जात नाही, त्या पेशंट सोबतच तो राहतो, किंवा सांधेदुखीसारखे सुद्धा आजार आहेत आणि त्याच्यावरही आपण यशस्वीरित्या उपचार दिलेले आहेत. आणि ते जर प्रेक्षकांचे अनुभव, म्हणजे प्रेक्षकही आमचे अनुभव ते ऐकतील, जर तुमच्याकडे व्हिडिओ खास कुठले असतील तर याच्यामध्ये आपण म्हणतो ना की दमा कधीच बरा होत नाही. दमा बरा करायचा म्हणजे फार दम लागतो. ऍक्च्युली तसं काय नाही आहे, दमा पूर्ण मुळातनं बरा होतो. आणि असाध्य शब्द जो तुम्ही वापरला की असाध्य असं जगामध्ये काहीच नाही, नेचर इज कम्प्लीट इन इटसेल्फ. कुठलाही आजार असू द्या पूर्ण बरा होतो, हे सांगण्यासाठीच आज मी इथं उपस्थित आहे. म्हणजे जगातला कुठलाही आजार असू देत, असं जर कोणी म्हटलं असेल की बाबा हा बरा होणं शक्य नाही, याच्यावर अजूनपर्यंत काय उपचार निघाला नाही, तर तुम्ही बेधडक होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या आणि मुळापासून बरं व्हा. तर आपण पहिल्यांदा शूटिंग बघू की दमा कशा पद्धतीने बरा होतो, संधिवात कशा पद्धतीने बरा होतो, डायबिटीस कशा पद्धतीने बरा होतो, याची आपण शूटिंग बघूया आणि मग आपण त्याच्यावर डिस्कस. तर मी आईस्क्रीम, फ्रीजचं कुठलंच काय थंड प्रकार मला चालायचं नाही. आता मी सगळं खाते, आईस्क्रीम सुद्धा खाते. म्हणजे एवढा मला फरक पडला. कारण मला चालता येत नव्हतं, मला दम्याचा त्रास, मला संधिवाताचा त्रास. तर मी 6 महिन्यापूर्वी डॉक्टरांकडे आले. गुडघ्याच्या सांध्यांना खूपच कमी झाले. दमेला पण म्हणजे मला फुफ्फुस डॉक्टरांनी सांगितलं होतं की फुफ्फुस फक्त 44% काम करतं. आज मी जेव्हा टेस्ट केली तेव्हा 66% काम करतंय म्हणून सांगितलंय. माझी शुगर होती जेवणापूर्वी 189 आणि जेवणानंतर 210 आणि त्यानंतर आता मी त्यांच्या. नक्कीच खूप छान असा हा आपल्याला व्हिडिओ बघायला मिळाला, प्रेक्षकांचे अनुभव बघायला मिळाले. सर, आपल्याला एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. अमित गांधी बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हॅलो. हा, काय आजार आहे तुम्हाला? माझा आता फ्रोजन शोल्डर म्हणून जर खांद्यापासून असा हात वर पूर्णतः जातच नाहीये. बरं, त्याच्याबरोबर तुम्हाला डायबिटीस आहे का?
नाही, डायबेटीस वगैरे काही नाही. नाही आहे. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, तुमचा प्रश्न कळलाय मला. तर फ्रोझन शोल्डर हा जो आजार आहे तो हल्ली कॉमनली डायबिटीस या पेशंटमध्ये जास्त आढळून येतोय. तर फ्रोझन शोल्डर जो आजार आहे त्याच्यामध्ये आणि संधिवातचे बाकीचे जे आजार आहेत, असे सांध्याशी रिलेटेड जे आजार आहेत ते सर्व होमिओपॅथिकनं कसे बरं होते त्याचे आपण आता शूटिंग बघितलं. तर बरेचसे फ्रोझन शोल्डरच्या पेशंटना भूल दिली जाते आणि त्याचा हात फिरवला जातो, मोबिलाइज केला जातो आणि तो कालांतरानं परत आणि तीच कंडिशन होण्याची शक्यता जास्त असते. पण होमिओपॅथिक ट्रीटमेंट आपण जर कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट दिली की बाबा ह्या पेशंटला जो फ्रोझन शोल्डरचा जो आजार झालेला आहे तो नेमका कशामुळे झाला आणि त्याचं जे कॉन्स्टिट्युशनचा जर पूर्ण अभ्यास केला आणि त्याला सिमिलर मेडिसिन जर आपण दिलं तर कायमस्वरूपी फ्रोझन शोल्डरचा आजार बरा होतो आणि त्यामुळे पेशंटचे जे त्याच्या मागे लागलेले जे त्रास आहे काम करू शकत नाही तर ते पूर्ण क्लिअर होऊ शकतं होमिओपॅथिकनं, काही प्रॉब्लेम नाही. सर इथे तुम्ही कॉन्स्टिट्युशनल म्हणालात, त्याचा अर्थ म्हणजे नक्की काय सांगा? कॉन्स्टिट्युशनल ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की पेशंटचे परिपूर्ण अभ्यास करणे किंवा पेशंटला कुठला हवामान बरं वाटतंय, पेशंटला आयुष्यामध्ये त्याला कुठले कुठले आजार आजपर्यंत झाले, ते कुठल्या कुठल्या सर्जरी झाल्या, कशा पद्धतीने त्याच्या शरीरामध्ये आजाराची जडणघडण झाली, त्याचा सगळा अभ्यास करायचा त्याच्या शरीराचा आणि त्याच्याशी रिलेटेड जे मेडिसिन्स आहेत ते आपण त्याला द्यायचे. म्हणजे आता परवाचे एक आश्चर्यकारक एक केस मला तुम्हाला सांगायचे की माझ्या मित्राचाच परवा एक ऍक्सिडेंट झाला ज्याच्यामध्ये की त्याची ब्रॅकियल आर्टरी कट झाली, त्याच्या हाताला म्हणजे गँग्रीनस पिक्चर तयार झालं, कॅडर स्मेल यायला लागला, पू गळायला लागला आणि सर्व डॉक्टरांनी सांगितलं की त्याचा हात अँप्यूट करायला पाहिजे आर्टरी कट असल्यामुळे. पण आपल्या ट्रीटमेंट आपण सिकल कॉर नावाचं मेडिसिन त्याला दिलं आणि त्यानं त्याचा हात पूर्ण रिकव्हर करता आला. ह्याचा मला फार आनंद वाटतो. अरे वा, म्हणजे खूप छान. म्हणजे सर आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक व्यक्तीसाठी औषध हे वेगवेगळं असू शकतं, पण आजार बरं करण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये आहे आणि ते असाध्य आजार घेऊन तुम्ही डॉक्टरांकडे नक्कीच येऊ शकतात. डॉक्टर, आपण जो व्हिडिओ बघितला होता, दम्याचे पेशंट होते, डायबिटीजचे होते, संधिवाताचे होते, त्याविषयी काय सांगाल? हेच आपल्याला खोडून काढायचं आहे. आज जे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की बाबा डायबिटीज झाला तर परत आयुष्यभर आपण बरंच होणार नाही, दमा असेल तर बरं होणार नाही, ब्लड प्रेशर असेल तर बरं होणार नाही, हृदयाचे आजार, मेंदूचे आजार, असं जे कॅन्सर बरं होत नाही, तर ही भीती आपल्याला पूर्णपणे काढायची आहे. लोकांना असं स्पष्टपणे आपल्याला आशा जागृत करायची की नाही तसं नाही, निसर्गानं परमेश्वरानं ह्या पृथ्वी तलावरती प्रत्येक गोष्टीची सोय केलेली आहे आणि होमिओपॅथी प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे. नक्कीच. आणि तेच आपण शोधून काढतोय, आपल्या आजच्या या कार्यक्रमाद्वारे आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. सर, लहान मुलांसाठी खास आपण म्हणू शकतो की होमिओपॅथी ही खूप वरदान आहे. नुसत्या गोड गोळ्या आहेत म्हणून नाही, पण लहान मुलांना जे मॉडर्न मेडिसिनच्या गोळ्या दिल्या जातात त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला साईड इफेक्ट होऊ शकतात किंवा त्यांची प्रतिकार क्षमता कमी होऊ शकते. इथे होमिओपॅथी खूप छान काम करते, त्याविषयी काय सांगाल? आता कसं झालं की लहान मुलांमध्ये जे आजार व्हायला लागलेत ह्याच्यामध्ये जे आपण लहानपणापासूनच्या लसी देतो किंवा लहानपणापासून जरा सर्दी ताप खोकला आला की सर्दी बाहेर पडू देत नाही किंवा बरेचसे असेच त्याचे साईड इफेक्ट्स होतात आणि लहान मुलांमध्येच त्यामुळे चष्मा लागतो कमी वयातच. नंतर ते मुलांमध्ये वेगळ्या पद्धतीचे असे न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रोफीचे आजार तयार व्हायला लागलेत. तर अशा पद्धतीच्या केसेस आहेत. डाऊन सिंड्रोम आहे, न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रोफी आहे, ब्लाइंडनेस आहे, डीफ अँड डम लहान मुलं आहेत, अपंगत्व आहेत. तर ह्याचा आपण पहिले व्हिडिओ बघूया आणि मग आपण त्याच्यावरती चर्चा करूया की कशा पद्धतीने त्या व्हिडिओद्वारेच आपल्याला जास्त समजून येईल. बोललं तर तिला कळत नव्हतं, माणसावर थोडक्यात नजर नव्हती ती. नंतर अजून पायाला वगैरे सूज यायची, हृदयाला होल होतं, हात थरथर कापायचे. पण नंतर जेव्हा डॉक्टरांकडे आल्यानंतर 6 महिन्यांचा आम्ही कोर्स केला, त्यामुळे धरली. बोललं की त्या दिशेने ती बघते. मी इथं 1 वर्षाची ट्रीटमेंट घेतोय आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा त्याला आजार झाला होता. त्या कोर्समध्ये तर भरपूर फरक पडला, तो उठतो आणि असा प्रकारे त्याला एक फरक जाणवले. माझ्या मुलाला डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, जसं कोलोगोमा आहे, स्टिग्मॅटिझम, इसोट्रॉपिया. तर डॉक्टरांनी जन्मताच त्याला सांगितलेलं होतं की याला दोन्ही डोळ्यांनी दिसणार नाही. होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेऊन राहिलो आहे. तो आता दोन्ही डोळ्यांनी चांगल्या प्रकारे बघू शकतो. अगोदर तिला ऐकायला कमी येत होतं आणि बोलतही काहीच नव्हती, पण आता याच्या औषधामुळे ती बऱ्यापैकी बोलते चांगलं. 1 2 3 4 5 6 7 8 9. नक्कीच, खूप छान सर त्यांनी त्यांच्या व्हिडिओद्वारे आपले अनुभव सांगितलेले आहेत. कसे हे असाध्य आजार म्हटले जातात पण तरी त्याच्यावर उपचार आहेत आणि आई वडिलांसाठी मुलांचं आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं असतं. तिथे होमिओपॅथी सर काम करते. सर, बऱ्याच वेळेला आपण असंही म्हणू शकतो की ब्लाइंडनेस किंवा बरेच जे आजार असतात वयोमानानुसार येतात, त्याच्यामध्ये ब्लाइंडनेस हा एक आजार आहे आणि या आजारावर औषध नाही, तर तिथे होमिओपॅथी काय करते?
हा निश्चितपणानं आता आपण जे चर्चा करतोय की लहान मुलांमधलं जे अपंगत्व आहे त्याच्यामध्ये न्यूरोमस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे आणि लहान मुलांच्या बद्दल आई वडील ते सेवा करत राहतात आणि त्यांना असं वाटतं की हे बरंच होणार नाही, त्याचा पाय वाकडा आहे तर बराच होणार नाही, हात वाकडा आहे तर बराच होणार नाही. त्या लहान मुलांची जी कॉर्नियल ओपॅसिटी आहे म्हणजे डोळ्याला एकदा जर कॉर्निया जो दिसतोय आपल्याला काळं बुबुळ ते जर एकदा पांढरं झालं तर ते बरंच होत नाही. तर असं गैरसमज करायची काहीच गरज नाही. आपण एक पेशंटची व्हिडिओ बघू की असे लेडीज जे लहानपणापासूनच तिला डोळ्याला दिसत नव्हतं आता कशा पद्धतीने होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिसतंय हे आपण पहिल्यांदा बघूया. नक्कीच हा व्हिडिओ आपण बघायचाच आहे, पण आता आपण त्याच्या आधी विश्रांती घेणार आहोत कारण या विश्रांतीनंतर आपण बघूया हा खास व्हिडिओ. प्रेक्षको, ब्रेकला जाण्याआधी डॉक्टर आपल्याला व्हिडिओविषयी सांगत होते, पण त्याआधी तुम्हाला मी असं सांगू इच्छिते, आपण सगळेच जण जेवण नाश्ता सगळं करत असतो आणि त्यात आपल्याला हवं असतं योग्य कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा, जर तुम्ही सकाळी नाश्ता करत नसाल तर तुमच्या शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल हे वाढत जातं आणि गुड कोलेस्ट्रॉल हे कमी होत जातं. त्यामुळे सकाळचा नाश्ता करण्यास अजिबात चुकू नका. डॉक्टर, खास आपण आज व्हिडिओ जे आणलेले आहेत त्याच्याविषयी मला जाणून घ्यायचंच आहे आणि खास ब्लाइंडनेसवर आपल्याकडे उपचार आहेत, काय सांगाल? ते व्हिडिओच आपण आधी बघूया. हा बघा, व्हिडिओ बघा पहिल्यांदा. लहानपणी मला खोपऱ्या झालत्या डोळ्याला, अगोदर दिसत नव्हतं, आता 2 वर्ष झालं औषध चालू आहे, मग आता दिसायला लागले. जरा मोबाईलचा पण नंबर दिसतं, टीव्हीतलं पण चित्र दिसतं थोडं. सर, खूप छान होता असा व्हिडिओ आणि ब्लाइंडनेस ज्याच्याविषयी ते सांगत होत्या, कॉर्नियल ओपॅसिटी ती कमी झालेली आहे, काय सांगणार तुम्ही? हा निश्चितपणानं की कसं होतं की लहानपणी काहीतरी घटना घडलेली असते, ताप आलेला असतो, मेंदूला भिडलेलं असते, त्यापासून सेरेब्रल मेनिंजायटिस आपण म्हणतो, तेव्हापासून काहीतरी शरीरात अपंगत्व आलेलं असते किंवा लहानपणी कुठेतरी एखादा मुक्का मार बसलेला असते गुडघ्याला, खांद्याला, तेव्हापासून ते सांधे दुखत असतात किंवा असे काही लोक असतात जे मणक्यावर पडलेले असतात आणि त्याच्यापासून त्यांच्या कमरेपासून खाली जीवच गेलेला असतोय की पूर्ण हातपाय त्यांच्या हालत नाहीत, लघवी संडास जागेवर असते, तर त्याला आपण स्पायनल इंजुरी म्हणतो, ट्रॉमा. तर असे पेशंट जे वैतागून गेलेले असतात ह्या आजारपणाला, तर ह्याला होमिओपॅथी म्हणजे एक संजीवनी आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या पेशंटमध्ये आपण कोणतं जे विष आहे शरीरामध्ये, कोणत्या पद्धतीची प्रकृती आपण बघतो आणि ते टॉक्सिन्स जे शरीरामध्ये ते काढतो आणि पेशंट पूर्णपणे बरा होतो. मग ह्याच्यामध्ये तुमचा ऐकायला बोलायला येणारे पेशंट असोत, अपंगत्वाचे पेशंट असोत, कोणताही आजार असो जो आयुष्यभर वागवण्याची गरज नाही, पेशंटला आपण कायमस्वरूपी बरं करू शकतो. नक्कीच. सर, इथे थोडासा वेगळा मुद्दा मी तुमच्या समोर मांडते असा की असं म्हटलं जातं की होमिओपॅथिक उपचार हे उशिरा मिळतात, त्याची उपचार म्हणजे ट्रीटमेंट उशिरा, तुम्हाला जो उपचार आहे ते उशिरा मिळतात, तर काय सांगाल त्याविषयी? हा, मी तर म्हणेन की बाबा होमिओपॅथिक जे बरंच होत नाही ते बरं होतंय, म्हणजे त्याला उशिरा कसं म्हणता येईल, उलट तो बरा झाला पेशंट. आयुष्यभर ते 10-10, 20-20 वर्ष, 30-30 वर्ष शरीरात वागवून तुम्ही ते आजार घेऊन बसणार, त्यापेक्षा होमिओपॅथी फार लवकर बरं करता असं तरी मला स्वतःला वाटतंय. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे, संजय कांबळे बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार संजयजी. प्रश्न म्हणजे माझ्या डोक्यात पाणी झालंय, MRI मध्ये कळलं मला, म्हणजे सांगितलं डॉक्टरनी, चक्कर मारत होती, तर मी दवाखान्यात उपचार घेतले, ते म्हणले काय त्या गोळ्यांनी कमी झालं नाही तर ऑपरेशन करावं लागेल, तर त्याच्यावर काही इलाज होमिओपॅथी. तुमचं वय किती आहे संजय? आता माझं वय 54 आहे. हा, तर निश्चितपणानं तुमचा प्रॉब्लेम मला समजलेला आहे. तुमचा मेंदूशी रिलेटेड झालेला आजार आहे. तर परवाच अशी एक घटना घडली की आम्ही एक ठिकाणी ट्रॅकिंगला गेलो 15 किलोमीटर आणि तिथे एक लेडीज एका लहान बाळाला घेऊन लहान म्हणतो 24 वर्षाच्या मुलाला घेऊन मांडीवर बसली होती आणि मी म्हटलं की या मुलाला काय झालंय, तर म्हणते की चला चक्कर मारते, तो उठून बसू शकत नाही. तर त्याला सेरेब्रल ॲट्रोफी होती आणि मेंदूरोग तज्ञांनी सांगितलं की ह्याच्यावर कुठलाच उपचार नाही आणि हे बरा होऊ शकत नाही. पण आपण त्या दिवसापासून त्याला मेडिसिन चालू केले. पहिल्याच आठवड्यात त्याला 30% फरक पडला. तो मुलगा उभारून तो बसू लागला, चालू लागला. तर असं काही नसतंय. तुमच्याला ऑपरेशनच्या पेक्षा होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही सुद्धा फार चांगली आहे आणि पेशंटचं ट्रीटमेंट विश्वासानं घेत राहिलं तर त्याला लगेचच रिझल्ट दिसायला चालू होते आणि पेशंटला सुद्धा वाटते की नाही मी औषधानं बरं होऊ शकतोय. म्हणजे ऑपरेशन बऱ्याच वेळेस प्रेफर जे आपण करतो की बाबा नाकातलं मांस वाढलंय तर कट करा किंवा मेंदूत पाणी झालंय तर ते ऑपरेशन करून काढा, टॉन्सिल काढा, तर ते असे अपेंडिक्स काढा, युट्रस काढलं जातं. हा, युट्रस काढतात, पिशवी गर्भाशयाची काढतात, मणक्याचं पण ऑपरेशन करतात, चकतीचं. तर ऑपरेशन न करता कोणते टॉक्सिन्स शरीरामध्ये आहेत त्याचा आम्ही अभ्यास करतो. वेगवेगळ्या पद्धतीचे टॉक्सिन्स असतात आणि ते टॉक्सिन्स काढून
त्या पेशंटला मुळापासून कायमचं बरं करतो. कारण काय होतं की आज तुम्ही ऑपरेशन केलं, मेंदूतलं पाणी काढलं, परत आणि ते वाढते, नाकातलं मांस कट करा परत वाढते, मणक्याचं काय तुम्ही ऑपरेशन करा परत आणि प्रॉब्लेम चालू होतात, तर टॉन्सिल्स काढले परत आणि नवीन आजार चालू होतात. तर होमिओपॅथी काय करते की फांद्या तोडत नाही, कुठलाही आजार मुळातून काढते, कायमस्वरूपी काढते आणि पुढचं आयुष्य त्याचं फार सुखकर होतं पेशंटचं. नक्कीच. म्हणजे तो आजार हा ऑपरेशनमुळे काही काळानुसार तो थांबवला जाईल, पण आजार मूळतः बरं करण्याची ताकद ही होमिओपॅथीमध्ये आहे किंवा तशी उपचार पद्धती आपण स्वीकारली पाहिजे. डॉक्टर, आपण लहान मुलांच्या आजारांविषयी बोललो किंवा स्त्रियांच्या आजारांविषयी सुद्धा आपल्याला बोलायचं, पण सगळ्यात जास्त होमिओपॅथी म्हटलं की तेव्हा स्किन डिसीजेसचं जास्त नाव घेतलं जातं, तर याविषयी काय सांगा? हा, स्किनमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, हल्ली लोक पांढऱ्या डागानं त्रस्त आहेत, व्हिटिलिगो आहे, नंतर एक्झेम आहे लोकांना बरेच, आणि गजकरणाचं पण प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर असे जे तुमचे आजार आहे, सोरेसिस आहे, तर सोरेसिसची आपण एक केस बघूया, म्हणजे कशा पद्धतीनं सोरेसिस पहिल्यांदा आपल्याकडे पेशंट येत असताना कशा पद्धतीने त्याला सोरेसिस होता हे आपल्याला इथे दिसतंय की ह्या केसमध्ये ह्याला सोरेसिस होता पेशंटला, आणि आपल्या औषधानं कशा पद्धतीने हे पेशंटमध्ये फरक पडत चालले. पहिल्यांदा हे असतानाचे पिक्चर आहे हे पेशंटमध्ये की ह्याला सोरेसिस कशा पद्धतीने होता सगळ्या अंगावरती, आणि हेच पेशंट आपल्या औषधानं कशा पद्धतीने बरा झाला, त्याची स्किन आता किती व्यवस्थित दिसते. तर असे बरेच केसेस आहेत ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर इम्प्रूव्हमेंट आपल्या मेडिसिन झालेले आहे. तर त्वचारोग पूर्ण आपण बरं करू शकतो. काय नक्कीच. म्हणजे त्वचारोगही आहे आणि बरेच आजार असतात, केसांपासून आपण कॅन्सर पर्यंत म्हणूया, सगळ्याच आजारांवर होमिओपॅथी खूप छान उपचार करते. सर, इनफर्टिलिटी सध्याच्या काळात वाढताना दिसते, मग ती सध्याची जीवन पद्धती असू दे नाहीतर खाणं पिणं सगळंच त्याच्यामुळे इनफर्टिलिटीच्या केसेस वाढताना दिसतात. तर इथे सुद्धा होमिओपॅथी चांगला उपचार देऊ शकते का? हो, निश्चितपणानं. इनफर्टिलिटीचे केसेस येतात त्याच्यामध्ये आता सध्या वाढ फार झालेली आहे. लोकांना लग्न होऊन 5-5 वर्ष झाली, 10-10 वर्ष झाली, मुलं बाळच होत नाही आहेत. तर याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा बघावं लागतं इन्व्हेस्टिगेशन्स करून की लेडीजमध्ये हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी आम्ही करतो की ह्याच्यामध्ये बाबा नेमकं काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे ह्या पेशंट लेडीजला गर्भधारणा होत नाही, तिला पीसीओडी आहे का, नंतर जे बिजांटामधून जे अंडा हे निघतं एग्ज ते व्यवस्थित फुटतात की नाही फुटत, किंवा तिच्या युट्रसमध्ये कुठं काही हे आहे का, ट्युमर आहे का, फायब्रॉइड आहे का, नंतर बाकी सर्व्हिसायटिस आहे का. तर हे आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिस करावं लागतं. नंतर जे फॅलोपियन ट्यूब्स असतात त्या ब्लॉक झालेत का, तर हे, आणि पुरुषांमध्ये जे आहे ऑलिगोस्पर्मिया आहे कॉमनली, ॲझोस्पर्मिया आहे, बऱ्याच पुरुषांच्या मध्ये वीर्यच नसतं, नंतर काही लिंगाचे पण प्रॉब्लेम असतात. तर आपल्याला ते सर्व अभ्यास करावा लागतो. आणि एका पेशंटचे मी तुम्हाला फोटो दाखवतो की कशा पद्धतीने ह्या पेशंटला, नागपूरचा पेशंट आहे, तर ह्या पेशंटला आपल्या औषधाने कशा पद्धतीने बाळ झालेलं आहे, इथं आपल्याला दिसतंय हे पेशंट कशा पद्धतीने ह्या पेशंटला बाळ झालेलं आहे, किती खुश आहे, चेहरे किती फुललेले आहेत, तर हे आपल्याला इथे दिसतंय. ठीक आहे. तर इनफर्टिलिटीचे पेशंट आपण कव्हर करू शकतो. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे सर, फोन घेऊया. आपले सागर पंडित बोलतायत आपल्याशी अकोला इथून. नमस्कार सागरजी. हॅलो 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 हॅलो, बोला. हा, नमस्कार. नमस्कार. काय त्रास आहे तुम्हाला डॉक्टर पवार साहेब, नमस्कार. काय त्रास आहे तुम्हाला? प्रश्न असा आहे सर, माझ्या सासरवाडीला एक मुलगा आहे 20 वर्षाचा. त्याला सर आतापर्यंत कुपोषित होता तो, आता 15 दिवस झाले त्याला दिसत नाहीये. ठीक आहे. त्याच्यासाठी सर काय औषधोपचार करावा, आणि नेमका तो एकदम दारिद्र्य परिस्थितीला आहे सर. येस. ठीक आहे. ते आता जागरूक होऊन सर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, नक्कीच आपल्याला मदत करता येईल त्यांना. निश्चितपणानं. आता पेशंटच्या सासरवाडीचे केस आहे म्हटल्यानंतर मदत करायला सासरवाडीबद्दल अप्रूप फार असते माणसाला. तर ह्या मुलामध्ये आता सध्या जे दिसत नाही, म्हणजे त्याला नेमकं काय व्हिटॅमिन ए कमी पडलं का, प्रथिन, म्हणजे आपल्याला त्यामध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस करावं लागेल की नेमकं त्याला जे दिसत नाही त्याच्यामध्ये काय कारण आहे, त्याच्या डोळ्यांचा संपूर्ण आपल्याला स्टडी करावा लागेल की का दिसत नाही, आणि त्या अनुषंगानं आपल्याला त्याला कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट देऊन त्याला पूर्ण दिसायला लागेल अशा पद्धतीची ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागेल. तर निश्चितपणानं तो पेशंट आपण होमिओपॅथिकनं कव्हर करू शकतो. त्यामुळे होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायला काहीच हरकत नाही. नक्कीच. त्यांना सर छान मार्गदर्शन मिळालं असेलच आणि खात्रीशीर उपचारही तुमच्याकडून मिळतील. सर, पोटाचे आजार आपण असं म्हणू शकतो की अपचन होतं किंवा अन्नच पचत नाहीत, या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहे, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहेत, यासारखे बरीच नावं आपल्याला डायग्नोसिस मध्ये मिळतात. आणि खरं म्हणजे आजाराचं मूळ हे वेगळीकडेच राहतं आणि पेशंट त्याच एका चक्रामध्ये फिरत असतो. आणि इथे होमिओपॅथी खूप छान उपचार करते, जिथे त्यांना फक्त एक डबी दिली जाते आणि त्या औषधाने ते बरे होतात. हे कसं आहे काय? मॅडम, तुम्ही आता सध्या
जे बोलला ना की पेशंटच्या खाण्यातून सुद्धा बऱ्याच वेळेस टॉक्सिन्स येऊ शकतात. बरोबर. एक माझ्याकडे केस आहे पेशंटची, मी व्हिडिओ तुम्हाला दाखवू इच्छितो की ह्या पेशंटला सप्लिमेंटरी घेण्याची आवड होती. बरोबर. असं बॉडी बिल्डिंग सलमान खान म्हणजे सारखं gym दिसायला मधून पाहिजे. सर तरुण मुलांमध्ये supplement ते देतात क्रेज आहे. तसं? तरुण मुलांमध्ये क्रेज आहे की आपण दिसायला मस्त रुबाबदार दिसलं पाहिजे आणि त्यासाठी ही लहान मुलं जे आहेत हे सूर्यनमस्कार घालणे, योगासनं करणे, प्राणायाम ध्यान करणे, फिरून येणे असं आणि व्यवस्थित आहार घेणे, ह्या मार्गाला न जाता ही मुलं शॉर्टकट मारतात आणि त्या प्रोटीन्स जे प्रोटीन पावडर वगैरे मिळते सप्लिमेंट, त्याचे साईड इफेक्ट्स होतात. आणि एक केस मी तुम्हाला आता शूटिंग एक दाखवतो एका मुलाचं की याच्यामध्ये हा मुलगा हे करत होता, सप्लिमेंट घेत होता, त्याला क्रोनिक लंबॅगो झालं, त्याची तब्येत जी सुधारली होती ती पूर्ण डाऊन झाली आणि हा मुलाला उठता सुद्धा येईना. तर ह्या केसमध्ये कशा पद्धतीनं आपल्या ट्रीटमेंटने ह्या मुलाला फरक पडलाय हे आपल्याला आता सध्या बघता येईल की जो मुलगा वाकू शकत नव्हता, क्रोनिक लंबॅगो सप्लिमेंटचा साईड इफेक्ट होऊन झाला होता आणि त्रासलेला होता, तर हा मुलगा कशा पद्धतीनं आज व्यवस्थित हिंडतोय फिरतोय, त्याची तब्येत कशी नीट झाली हे आपल्याला इथे ह्या मुलामध्ये बघायला मिळतंय. हा मुलगा एक मिनिट, हा दाखवतोय स्वतःहून की मला पूर्वी उठता येत नव्हतं, स्वतः करून दाखवतोय हा मुलगा की हे एवढं त्याला एवढंच वाकत होता, तो जास्त वाकता येत नव्हतं त्याला, पण आपल्या औषधानं आता पूर्ण वाकायला लागल्या, त्याची कंबरदुखी पूर्ण बरी झालेली आहे. दुसरी गोष्ट तर ह्याच्यामध्ये जे साईड इफेक्ट्स असतात तर आम्हाला होमिओपॅथिक मध्ये पूर्ण अभ्यास करावा लागतो पेशंटचा की त्याला जो आजार आला हा कशामुळे आला, त्याचं कॉजेटिव्ह फॅक्टर काय आहे, आणि नंतर त्याचं सर्वच त्याचा अभ्यास पूर्ण जन्मल्यापासून आतापर्यंतचा सगळा अभ्यास. तर हे सगळा अभ्यास करताना आम्हाला पेशंटची केस टेकिंग घ्यावी लागते जी लेंगदी असते आणि त्याला सिमिलिबस क्युरॅन्टर आपण म्हणतो. तर त्या अनुषंगाने आपल्याला योग्य ते मेडिसिन देऊन ते पेशंट पूर्ण कव्हर करावं लागतं. आता एक ऑटिझमची केस माझ्याकडे पूर्वी आली होती, त्या पेशंटला सुद्धा असंच व्हॅक्सिनेशन नंतर हे झालं होतं, ऑटिझम झालं होतं. तर असं एक न बऱ्याच गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो आणि त्यातून आपल्याला अनुषंगाने योग्य ती ट्रीटमेंट द्यावी लागते आणि पेशंट पूर्ण मुळातून आणि कायमचा बरा होतो. नक्कीच. आपण असंही म्हणू शकतो व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतो हे आपल्याला माहिती आहे, पण तसा व्यक्तीनुसार औषध उपचार सुद्धा हे बदलत असतात. यासारख्या अनेक आजारांवर आज आपण चर्चा करणार आहोत, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. सर काय सांगत होता तुम्ही आम्हाला? खास व्हिडिओ आहे आणि काही गोष्टी सुद्धा आहेत ज्या अपंगत्व सुद्धा त्याच्यावर आपण मात करू शकतो हेही आपल्याला माहिती आहे. आपण खास म्हणू शकतो सर ॲडिक्शन विषयी तुम्ही खास सांगितलं, जे जिम मधून मिळालेली पावडर असू दे किंवा प्रोटीन पावडर असू दे, हे ॲडिक्शन आपण नाव ऐकतोय, पण आजकाल लहान मुलांमध्ये सर ॲडिक्शन दिसतं. आई वडील मुलांच्या हातात मोबाईल देतात किंवा खाण्याची पाकिटं देतात, याविषयी काय सांगाल? ऍडिक्शन विषय हा मोठा होत चाललाय. काळाच्या ओघामध्ये नॉर्मल राहणीमान सगळ्यांचं बदलत आहे आणि लोक ॲबनॉर्मल बिहेवियर करतात. आता हे लहान मुलं आपण बघतोय बरेच केस असे विचित्र पद्धतीने असे तुरा आल्यासारखं कोंबड्याचे केसांची स्टाईल करतात, हे कट करतात. म्हणजे नॉर्मल राहणं माणसाला पसंत नाही हल्ली, ॲबनॉर्मल माणूस राहायला लागलाय आणि त्या नादामध्ये माणूस हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागलाय. म्हणजे माणूस काय करतोय की पैसा, प्रसिद्धी, संपत्ती, मोठेपणा, नंतर इस्टेट, करिअर, नंतर करिअरमध्ये अपडेट राहण्याचा माणूस प्रयत्न करायला लागलाय. पण शारीरिकदृष्ट्या फिजिकल फिटनेसमध्ये सुद्धा अपडेट राहावं ह्याचा विचार कोणच करत नाही. जे निसर्गानं दिलेले जे लिव्हर आहे, फुफ्फुस आहे, किडनी आहे, अब्जावधी रुपयाची ही प्रॉपर्टी आहे, ह्याचा विचार न करता म्हणजे बऱ्याच वेळेस माणूस काय करतो की हे चुकीच्या ऍडिक्शन्स मध्ये पडतो आणि हातचं सोडून तो सगळं गमवून टाकतो आणि परिस्थिती वाईट होऊन जाते, मरणाला येऊन भेटतो माणूस. तर त्याला नंतर लक्षात येते की आपण आयुष्यामध्ये फार चुकीचं वागलो. तर ही जे ऍडिक्शन्स आहेत, आता बरेचसे केस येतात ज्याच्यामध्ये अल्कोहोलिझमचं ऍडिक्शन आहे, दारूचं, बऱ्याच जणांना तंबाखू गुटखाचं ऍडिक्शन आहे. तर तिथं काउन्सिलिंग करण्यापेक्षा म्हणजे बाबा तंबाखू खाऊ नको, गुटखा खाऊ नको, दारू पिऊ नको, हे तर करायलाच पाहिजे. पण जे टॉक्सिन्स शरीरामध्ये आहेत, जे अनुवंशिक विष आले टॉक्सिन्स शरीरामधले, ते टॉक्सिन्स काढण्याचं सामर्थ्य होमिओपॅथीमध्ये आहे. आणि आपण पेशंटला असे औषधं देऊन त्यांच्यातलं जर विष काढलं तर त्यांना आतूनच इच्छा होत नाही की आपण तंबाखू खावे, गुटखा खावा. नंतर लहान मुलांचा चिडचिडपणा आहे, मोबाईलच पाहिजे, सारखं गेम्स खेळायला पाहिजे. किती जरी आई वडिलांनी सांगितलं तर ऐकत नाही. तर पूर्वी आई वडीलच मुलांना म्हणतात खेळ, मी मोबाईल आणून देतो, गेम खेळ. म्हणजे आई वडिलांना वाटते की फार मोठं काहीतरी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, पण नाहीये, हे फार भूलभुलैया भ्रम आहे. तर ह्या ॲडिक्शन्स पासून जर मुलांना सोडवायचं असेल तर आपली होमिओपॅथिक ट्रीटमेंट फार चांगल्या पद्धतीने काम करते. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. सुनीता बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार सुनीताजी. सर मी ब्लाइंड असून दुसरं म्हणजे मी अपंग पण आहे. तर मला आहे ना सर पूर्णतः म्हणजे आता अंध झाली आहे
तर डॉक्टरांनी सांगितलं की रक्तवाहिन्या बंद आहेत म्हणून. तर त्यावर काय उपाय असू शकेल सर? हा, निश्चितपणानं आपण एवढा वेळ झालं तेच चर्चा करतोय की अपंग होतो तुम्ही कुठलेही असू दे, डोळ्यांचंच म्हणत नाही मी, कानाचं जरी असलं, मूकबधिरता असू द्या, बऱ्याच मुलांचे एक पाय लांबडा असतो, दुसरा लहान असतो, ते आपल्याशी हे करून चालतात गॅपनं, पाठीच्या मणक्याला कोबड असतं बरं, स्कायफोसिस, कोलिओसिस. तर तुमचा जो ब्लाइंडनेसचा जो प्रॉब्लेम आहे, जे रेटायनल आर्टरी वगैरे जे ब्लॉक झालेले असेल आणि जो काही त्याला रक्तपुरवठा डोळ्याला पाहिजे त्या प्रमाणात होत नसेल, तर तो सुद्धा होमिओपॅथी पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं हे बरं करू शकते आणि तुमच्या डोळ्यांना निश्चितपणानं दिसू शकते, हे मी तुम्हाला सांगू शकतो. नक्कीच. आणि ही त्यांच्यासाठी खूप संजीवनी सारखाच उपयोग करेल होमिओपॅथी म्हणून. तर अपंगत्वाविषयी सुद्धा त्यांनी सांगितलं, त्यांना अपंगत्व आहे, त्याच्यावरही उपचार मिळतील निश्चितपणानं. नक्कीच. सर, इथे असंही होऊ शकतं का काचबिंदूवर सुद्धा उपचार आहेत आपल्याकडे? हो, निश्चितपणानं हल्ली काचबिंदूचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. काचबिंदूवर सर कुठेच औषध नाही. हा, निश्चितपणानं हे डायबेटिक पेशंट्स मध्ये आपल्याला ग्लुकोमाचं प्रमाण वाढताना दिसतंय, डायबेटिक रेटिनोपॅथी आहे, डोळ्यांचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत, तर ते पूर्णपणे काचबिंदू सुद्धा बरा करू शकतो होमिओपॅथी. आणि तुम्ही नाराज होण्याची गरज नाही, याच्यावर ट्रीटमेंटच नाही हे वाक्य खोटं आहे आणि होमिओपॅथी ते चांगल्या पद्धतीने दुरुस्त करू शकतो. असाध्य ते साध्य केलं जातं ते होमिओपॅथीमध्ये. सर, कॅन्सर हा असं म्हणू शकतो आपण की असाध्य आजार आहे तो आणि तो तसाच राहतो, याच्यावर काय उपचार आहेत? हा, कॅन्सरचं जर वेळीच डायग्नोसिस झालं तर आपल्याला कॅन्सर सुद्धा बरा करू शकतो आपण. तर होमिओपॅथीमध्ये कॅन्सर, आता बरेच पेशंट आहेत जे मी पुण्याला कराडला कुठे गेलो की भेटतात, म्हणतात डॉक्टर मला ओळखलं का, पण मी म्हणते की तुम्हाला मी कसं ओळखणार, कारण पूर्वी ज्यावेळेस तुम्हाला आणलं त्यावेळेस तुमची पोटं फुगलेली, त्वचा कुजलेली कॅन्सरमुळे, आणि आज आपल्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं ती पेशंट पूर्ण कॅन्सरनं क्लिअर झालेले आहेत. पण याच्यामध्ये आम्ही कॅन्सर हा फक्त औषधानं बरा करू शकत नाही, त्याबद्दल आम्ही जे व्यायाम शिकवतो पेशंटला, प्राणायाम ध्यान सारखे, ते सुद्धा आहार वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित मिलाफ करूनच आपण ते बरं करू शकतो. म्हणजे पेशंटनं सुद्धा आपल्याला साथ दिली पाहिजे, हे सुद्धा महत्वाचा विषय आहे. त्याची सुद्धा इच्छाशक्ती ही वाढली पाहिजे, तेव्हा जाऊन आतून शरीर हे बरं होईल. आपल्याला एक फोन आलेला आहे, सर फोन घेऊया. अण्णासाहेब माने बोलतायत आपल्याशी सोलापूर इथून. नमस्कार अण्णासाहेबजी. हा, मला लहान आतड्याचा हर्निया झाला, डॉक्टरांनी सांगितलं, आणि तो होमिओपॅथिक मध्ये बरा होईल. हा, हर्निया, यस. तर हर्निया बरा होऊ शकतो, फक्त थोडंसं धीर धरण्याची तुमची मानसिक तयारी पाहिजे, कारण होमिओपॅथिकचं मूळ तत्व असं आहे की मुळापासून बरं करणं. फांदी तोडणं सोपं आहे, परंतु मुळापासून एखादा जर आजार बरं करायचं असेल तर 1.5-2 वर्ष तुम्ही विश्वास ठेवून औषधं घेणं फार गरजेचं असते. पेशंटला असं वाटते की डॉक्टर, आता एखाद्या डॉक्टरकडे गेलाय, डॉक्टरने इंजेक्शन दिलं की गुडघा दुखत असते तर सुंद होते आणि पेशंट म्हणते की चला आता माझ्या गुडघ्याला लगेच कमी आलं. पण आणि आमच्याकडे ज्यावेळेस पेशंट होते त्यावेळेस त्याला सुद्धा असं वाटतं की माझे गुडघे लगेच बरं व्हावं, माझा हर्निया लगेच बरा व्हावा, माझा एवढा मोठा आजार लगेच बरा करावा. पण तुम्ही आजपर्यंत जी ट्रीटमेंट घेता, हर्निया कट करता, परंतु कालांतरानं नवीन हर्निया उद्भवू शकतो. परंतु असं न होता होमिओपॅथीनं कायमस्वरूपीच तो बरा होतो. फक्त तुम्ही आम्हाला साथ दिली पाहिजे, आम्ही सांगतो त्या पद्धतीचे व्यायाम घेणं, आहार व्यवस्थित घेणं, आणि कायमस्वरूपी आपण होमिओपॅथीनं बरा होतं हे वाक्य लक्षात ठेवून विश्वासानं ट्रीटमेंट घेत राहणं, हा विषय फार महत्वाचा, खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. सर, इथे एक थोडासा वेगळा विषय घेते. जाडेपणा हा आजकाल काही सुटलेला नाहीये, म्हणजे शहरातला व्यक्ती असो नाहीतर गावातला व्यक्ती असो, हे लहान मुलांपासून मोठ्यांमध्ये दिसून येतो आणि त्यासाठी नाना प्रकारची औषधं बाजारात उपलब्ध आहेत. तर आता सगळेजण पेशंट जेव्हा येतात तेव्हा खास म्हणतात की जाडेपणा आधी कमी करायचं, तर इथे खास उपचार सांगा. हा, निश्चितपणा मी तुम्हाला असं म्हणेन की जाडेपणा बरं करणं ह्याच्यापेक्षा जाड न होण्यासाठी काय करता येईल आणि जाड झाल्यानंतर सुद्धा व्यायामाचं महत्व पेशंटनी महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. हल्ली लोक शॉर्टकटच्या मागे लागलेले आहेत. लोकांना वाटते की लगेच आपल्याला एखादा आजार बरा व्हावा आणि त्यासाठी लोकांना असं वाटतं की डॉक्टर आता आपल्याला काहीतरी जादूसारखं औषध देणार, लगेच वजन कमी येणार. तर औषधानं निश्चितपणानं पेशंट मला सांगते की डॉक्टर महिन्यातच 5 किलो कमी आलं वगैरे, पण तो औषधानं तर बरं होतेच, पण जे व्यायाम जे आहेत, शरीराचं जे महत्व आहे, मी तुम्हाला आता बोलता बोलता सांगत होतो की जे हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे पळणं, म्हणजे समजा की तुम्ही प्लॉट घेतला ते 10 लाखाचा, फ्रीज 20,000चा, गाडी 10 लाखाची, बंगला 30 लाखाचा, कारखाना 100 कोटी, पण शरीराचा जर तुम्ही विचार केला तर एका कागदावर तुम्ही किंमत लिहा, किंवा फ्रीज तुमचं मेंदू अब्जावधी रुपये, हृदय अब्जावधी रुपये, म्हणजे ऑलरेडी निसर्गानं आपल्याला अजून काही कमवण्यासारखं शिल्लक ठेवलेलंच नाही आहे. हे जपणं जो माणूस करेल
तो माणूस 100 वर्ष त्याला डोळ्याला व्यवस्थित दिसणार, कानाला व्यवस्थित ऐकू येणार, तो व्यवस्थित आयुष्यभर सुखी समाधानी जीवन जगणार. हे वाक्य जरी माणूस लक्षात ठेवलं तर तो व्यायामाकडे वळू शकेल. व्यायाम करत असताना शरीराला वेळ देणं. हल्ली माझा तर रोजचा व्यायाम झाल्यानंतर मला असं वाटतं की मी आज अब्जावधी रुपये कमवले, कारण मला शरीराची किंमत माहिती नक्कीच नक्कीच सर, हे मला तुमच्याकडून खास ऐकायचं आहे की तुम्ही 300 सूर्यनमस्कार रोज घालतात आणि याशिवाय तुमचं चालणं आहे, मेडिटेशन आहे, तर याचंही आमच्या प्रेक्षकांना खास मार्गदर्शन करायला. हा, ते मार्गदर्शन करत असताना हे जे पेशंट मोठ्यापाच्या विषयी बोलले, तर लोकांना मला सांगायचं आहे की व्यायामाला पर्याय नाही, कारण हेल्थ इज रिअल वेल्थ. आणि त्या दृष्टिकोनातून आहार घेत असताना सुद्धा तुम्ही नॅचरल आहार घेताय का आर्टिफिशियल, कारण जे बेकरी पदार्थ आहेत त्यानं वजन वाढतं, साखर मीठ तेलानं वजन वाढतं. तर हे न करता साखरेचा वापर, मिठाचा वापर, तेलाचा वापर जर जेवणामध्ये कमी केला, जरा तोंडावर लगाम घातला तर बऱ्याचशा गोष्टी न केल्यामुळे सुद्धा आपण बऱ्याचशा ह्याच्यातनं वाचू शकतो संकटातून. तर हे आपल्या तोंडावर थोडं कंट्रोल घालणं, चहाचं प्रमाण कमी करणं, तर हे जर केलं आणि रोजचं नियमित व्यायाम केला, रोज 100 सूर्यनमस्कार ऍटलिस्ट करणं, तर हे रोज फिरायला जाणं, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मोटापा सुद्धा, आपली होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुद्धा घेतली तर ज्या टॉक्सिन्समुळे वजन वाढते ती टॉक्सिन जर आमच्या औषधांना मी काढले आणि तुम्ही व्यायाम आणि आहार केला तर वजन निश्चितपणानं 100% तुम्ही सुदृढ बनू शकता आणि ते तसं मेंटेन राहूही शकतं व्यायामाद्वारे. येस येस नक्कीच सर, मेंदूचेही असे आजार आहेत ज्यात बऱ्याच वेळेला सांगितलं जातं ही औषधं घ्या आणि तसाच आजार जो आहे तो तसाच राहील. ही जैसी ती तैसी परिस्थिती ही बदलण्याचं आपण म्हणू शकतो की होमिओपॅथीकडे आहे ताकद, तर काय सांगाल त्याविषयी? हा, निश्चितपणानं जे मेंदूशी आता सध्या जास्त जे पॅरालिसिसचे पेशंट येतात, स्ट्रोकचे, तर हे पेशंट पूर्ण होमिओपॅथिकनं बरे होतात. दुसरी गोष्ट, अर्धशिस्तीचं प्रमाण वाढतंय डोकंदुखीचं पेशंटमध्ये, ते सुद्धा पेशंट होमिओपॅथिकनं आपण कव्हर करू शकतो. लहान मुलामध्ये जे मेगासेपेलिया आहे, हायड्रोसेपॅलस, तर ते मेंदूमध्ये पाणी होणं लहान मुलांमध्ये, ते होमिओपॅथीनं बरं होऊ शकते. तर तुमच्या इव्हन तुमच्या ब्रेन इंजुरी जी झालेली असते ऍक्सिडेंट नंतर, तर एक केस माझ्याकडे होती की 3 महिने कोम्यात होता तो माणूस, आणि आपली ट्रीटमेंट दिल्यानंतर एकाच आठवड्यामध्ये तो हातपाय हलवायला लागला, लोकांच्या कमांड जे आहेत पाय जवळ घेणे, लांब करणे, ते जमायला लागलं, त्याची लघवी नॅचरली चालू झाली. तर ब्रेनच्या कुठल्याही केसेस असू देत, होमिओपॅथिकनं त्या पूर्ण बऱ्या होऊ शकतात. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे, गंगाधरजी बोलतात आपल्याशी बीड इथून. नमस्कार गंगाधरजी. बोला बोला, काय त्रास आहे तुम्हाला? हा सर, म्हणजे पत्नीला व्हेरिकोज वेन्सचा त्रास आहे. तर डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी म्हणजे ऑपरेशन करावं लागेल मुंबईला जाऊन, जे हॉस्पिटलला किंवा मग ससून हॉस्पिटल वगैरे. तर ते ऑपरेशनच करावं लागेल किंवा आपल्या? नाही, आता सध्या होमिओपॅथी हा सध्या एक उगवता तारा आहे. हे वाक्य मी का बोलतोय, कारण होमिओपॅथी हे शास्त्र प्राणशक्तीवर ट्रीटमेंट देतं. प्राणशक्तीमध्ये कोणतं विष आहे, कशामुळे हे पेशंटला व्हेरिकोज वेन्स झाले, त्याच्या शरीराचा पूर्ण अभ्यास केला, त्याची आनुवंशिकता काय आहे, तर ते हे सगळं आपण जे टॉक्सिन्स त्याच्या शरीरामध्ये आले, ज्या टॉक्सिन्समुळे ही व्हेरिकोज वेन्स तयार झाले, ते टॉक्सिन्स न काढता तुम्ही जर त्याचं ऑपरेशन केलं व्हेरिकोज वेन्सचं, तर ते टॉक्सिन्स ग बसत नाहीत. तुम्ही लक्षात घ्या, शेतात, आता मी एक उदाहरण सांगत असते काय, की शेतात घुस आहे आणि घुस होलं पाडते, तर तुम्ही एक होल मुजवली, घुस दुसरं होल पाडणार, ती मुजवली तिसरं होल, ह्या असे होलं मुजवत बसण्यापेक्षा घुस मारा. समजा तुमचं नाकातलं मांस वाढले, ज्या टॉक्सिन्समुळे झाले ते कोणतं टॉक्सिन्स आहे, होमिओपॅथिक औषधानं काढणे, नाकातलं मांस कायमचं बरं. व्हेरिकोज वेन्स आहेत, कोणत्या टॉक्सिन्समुळे व्हेरिकोज वेन्स झाले ते काढणे, व्हेरिकोज वेन्स कायमच्या बऱ्या. कुठल्याही आजाराचं ऑपरेशन न करता औषधानं जरा धीर धरून तुम्ही जर होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली तर कायमस्वरूपी तुम्ही बरं होऊ शकता. आणि त्यामुळे कुठल्याही आजाराबद्दल ऑपरेशन करू नका, कारण ऑपरेशनमुळे शरीराला इजा होते आणि 6 महिन्यात, वर्ष 2 वर्षात पेशंटला नवीन कुठला तर आजार, ब्लड प्रेशर, डायबिटीस सारखा चालू होऊ शकतो. त्यामुळे मला तुम्हाला असं स्पष्टपणे सांगायचं की होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, ऑपरेशन न करता कायमचं बरं व्हा. नक्कीच, खूप छान आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे डॉक्टरांनी. असंच मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आजचा जसा आरोग्यपूर्ण कार्यक्रम आहे तसाच उद्याचा आपला हॅलो डॉक्टरचाही कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकला जाण्याआधी तुम्हाला सांगितलं की आजचा जसा आरोग्यपूर्ण विषय आहे तसाच उद्याच्या आपल्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय काय तोही बघूया. उद्या रविवार दिनांक 18 जून रात्र 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे केस गळती आणि हेअर ट्रान्सप्लांट. सहभागी होणार आहेत डॉक्टर धनंजय चव्हाण. हॅलो डॉक्टर ddkmumbai@gmail.com इथे तुम्ही तुमचे प्रश्न मेल करू शकता. याची उत्तरं तुम्हाला उद्याच्या कार्यक्रमात जरूर मिळतील. डॉक्टर, आपण बरीच माहिती जाणून घेतोय. आता सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा की आरोग्य अबाधित ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि सध्याच्या काळात
बीपी, डायबिटीज, कॅन्सर, हृदयरोग हे असे आजार जोडून येताना दिसतात. तर थोडक्यात यापासून कसं लांब राहता येईल, याच्यावर होमिओपॅथिक उपचार काय आहेत? हां. बऱ्याच वेळेस काय होते की पेशंट लोक इतके घाबरलेले असतात, डॉक्टरवाला बीपी होणे म्हणून काय केलं पाहिजे, डायबिटीस होणे म्हणून काय केलं पाहिजे, कॅन्सर होणे म्हणून काय केलं पाहिजे. तर मी लोकांना काय सांगतो की तुम्ही डायबिटीस झालाय असं समजा, आपल्याला बीपी झालाय, कॅन्सर झालाय असं समजा, आणि मग काय केलं पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल की बाबा मला साखर आता बंद केली पाहिजे जेवणामधली, मिठाचं प्रमाण मला कमी केलं पाहिजे, तेलकट कमी खाल्लं पाहिजे, मला आता व्यायाम केला पाहिजे. तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येईल की बाबा ह्या गोष्टी बंद केल्यानंतरच आणि व्यायाम केल्यानंतरच तुम्ही ह्यापासून लांब राहू शकणार आहे. आणि झाल्यानंतर तर आम्ही आहेच कायमस्वरूपी ब्लड प्रेशर तुमचं बरं करायला, डायबिटीस बरं करायला, कॅन्सर बरं करण्यासाठी आम्ही आहेच. आमची होमिओपॅथिक ट्रीटमेंट त्यासाठी सक्षम आहे, हे आजार बरं करण्यासाठी. पण हजारोंच्या संख्येनं जेव्हा पेशंट आज तयार व्हायला लागलेत तर हे आजार प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ह्या न्यायानं मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की घरामध्ये सुद्धा तुम्ही जे प्रेम करता मुलांवरती, बायकोवरती, कुटुंबावरती, तर ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक खरं प्रेम आणि खोटं प्रेम. खोटं प्रेम म्हणजे काय की मुलांना कॅडबरी आणून देणं, बर्थडे केक, मोबाईल धर, टीव्ही धर, गाडी धर, ह्याला म्हणायचं खोटं प्रेम. मला मिळालं नाही तुला तर धर. आणि खरं प्रेम म्हणजे चल उठ, सूर्यनमस्कार घाल, चल योगासन कर, चल आपण फिरून येऊया, चल धर्मग्रंथ वाच, नामस्मरण कर, चल शरीराशी एकरूप हो, परमेश्वरी शक्ती प्राणशक्तीशी एकरूप हो, सुदृढ बन. बायकोवर सुद्धा प्रेम करत असताना आपण ते सोनं घे, प्लेजर गाडी घे हे न करता चल तू फिरायला चल माझ्याबरोबर, आहारामध्ये मीठ तेलाचं प्रमाण कमी कर, स्वयंपाक व्यवस्थित आरोग्यपूर्ण कर. आणि स्वतःबद्दल सुद्धा वागत असताना मनुष्याला काय वाटते की घरच्यांसाठी मी पैसा कमवेन, मुलांना काहीतरी बाबा मी आणून देईन, घर बांधेन, गाडी बांधेन. तर हे न करता मी म्हणतो की खोटं प्रेम न करता खरं प्रेम करा, जिवंत राहायला शिका. ह्या कमवच्या नादामध्ये लोक हल्ली हृदय गमवायला लागलेत. अचानकच 20व्या वर्षी 30व्या वर्षी मुलांना अटॅक यायला लागलाय आणि लहान वयातच मुलं अनाथ व्हायला लागलेत. तर असं न करता कुटुंबावरती खरं प्रेम जर तुमचं असेल तर पैसे कमवण्याबरोबरच शरीर कमवायला शिका. रोज व्यायामाला सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास 100% देणं आणि ब्लड प्रेशर, डायबिटीस, कॅन्सर सारख्या आजारांपासून मुक्त होणं हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे. तर व्यायाम करा असं मला तुम्हाला सांगायचं. खूप लाख मोलाचा सल्ला डॉक्टरांनी आपल्याला दिलेला आहे. आपल्याला कळालं असेल आपला बँक बॅलन्स चेक करण्यापेक्षा आपला आरोग्याचा बॅलन्स रोजच्या रोज चेक करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. रमेश टेमकर बोलतायत आपल्याशी रत्नागिरी इथून. नमस्कार रमेशजी. बोला, काय त्रास आहे तुम्हाला? आजार कोणता आहे? आजार म्हणजे मला असं वाटतं की कावीळ झाले म्हणून. बरं. पण कावीळचं औषध मी चालू केलंय पण ते परंतु त्याच्यातून काही फरक नाही. पण परंतु मला 2-3 महिने झाले की जरा पण थोडी सुद्धा भूक लागत नाही, अन्न जात नाही पोटामध्ये, अशक्तपणा भरपूर झालाय. नक्कीच नक्कीच. खूप छान, धन्यवाद. ठीक आहे. तुम्हाला जे कावीळ झाले, अशक्तपणा आहे, ही सर्व जे लक्षण आहेत ते अॅनिमियाचे लक्षण आहेत. तर ह्या पेशंटमध्ये आपल्याला व्यवस्थित चिकित्सा करावी लागेल की बाबा नेमका अॅनिमियाचा आहे का आणि काय प्रॉब्लेम आहेत ह्याच्या शरीरामध्ये. आपल्याला ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे करावं लागतील आणि त्या ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये रिपोर्ट येतील आणि आमच्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये जे केस टेकिंग आहे या अनुषंगानं योग्य ते आपलं होमिओपॅथिक ट्रीटमेंट देऊन त्यांचं रक्ताचं प्रमाण, HBचं प्रमाण आपल्या मेडिसिननं वाढवावं लागेल. प्लस त्यांना भूक लागेल आपल्या मेडिसिननं आणि ते पहिल्यासारखे परत हेल्दी, तंदुरुस्त होऊन परत त्यांनी काम करू शकतील. तर कावीळ नेमका आहे की नाही हे आपल्याला बघावं लागतील, पेशंटची केस घ्यावी लागेल. तर त्या पेशंटला होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेण्याचा मी सल्ला देतोय. नक्कीच. कधी कधी कंबाईन आजार असतात, त्याच्यासाठी खास उपचार घेणं खूप गरजेचं असतं. डॉक्टर, इथे आपण या सगळ्या आजारांविषयी चर्चा करतोय, पण किडनी सारखा आजार जिथे बऱ्याच वेळेला पेशंट निराश होतो, इथे तुम्ही आशेचा किरण काय दाखवाल? हां. तर किडनीमध्ये आता रिनल फेल्युअरचं प्रमाण डायबिटीसमुळे वाढत चाललेलं आहे. डायबेटिक नेफ्रोपॅथी आपण त्याला म्हणतो. बरीच वर्ष डायबिटीस शरीरामध्ये राहिल्यामुळे किडनीवर होणारे परिणाम, डोळ्यांवर होणारे परिणाम, पायाच्या नसांवर होणारे परिणाम. तर त्याच्याबरोबर किडनीमध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत की शिस्ट, बरेच पेशंट येतात आपल्याकडं की रिनल सिस्ट आहे डॉक्टर, एवढी फुग्यासारखी सिस्ट तयार होते. नंतर मुतखड्याचे प्रॉब्लेम असतात किडनीमध्ये बऱ्याच पेशंटना. लहान मुलामध्ये नेफ्रोटिक सिंड्रोम आहे. तर असे जे आजार आहेत लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत, किडनी फेल्युअरचे, क्रोनिक रिनल फेल्युअर, ॲक्यूट रिनल फेल्युअर, म्हणजे बिछाना ओला करण्यापासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळे आहेत आजार. तर ते सर्वच आजार होमिओपॅथिकनं कायमचे बरे होतात. आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट बरोबर व्यायाम आणि आहार योग्य प्रमाणे आम्ही सांगतो त्या पद्धतीने व्यायाम करणं आणि ट्रीटमेंट व्यवस्थित घेणं, थोडासा विश्वास ठेवून धीर धरणं, हे जर केलं तर तुम्ही किडनीच्या सर्व आजारांपासून मुक्त होऊ शकता. नक्कीच. हृदयरोग सर असा आहे की जिथे प्रत्येक पॅथीमध्ये हृदय जपा हे सांगितलं जातं, पण कधी आजार आल्यानंतर तर आपल्याकडे म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर याचा उपयोग करून हृदयरोगाविषयी काय सांगाल?
हा हृदयरोगांचं वाढतं प्रमाण जर आपण बघायला लागलो तर ह्याला व्यायामाचा अभाव, तोंडावर कंट्रोल नसणे, वाटेल ते खात राहणे दिवसभर, तर हे न करता थोडंसं व्यवस्थितपणे जीवनशैली अंगीकारली, शरीराचा पण जरा विचार करायला माणूस शिकला तर हृदयरोगांपासून पेशंटला लांब राहता येईल. तर हृदयाचे जे वाढते आजार आहेत त्यामध्ये आपल्याला हे जे CCF आहे, कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर आहे, हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. नंतर हृदयाशी असोसिएटेड लंगचे प्रॉब्लेम आहेत, COPDचे प्रॉब्लेम आहेत. तर हृदयाचा कोणताही आजार असू देत, होमिओपॅथिकनं जे ब्लॉक्स कोरोनरी आर्टरीमध्ये आहेत ते सुद्धा आमच्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटने विरघळलेले आहेत. बऱ्याच पेशंटचे ऑपरेशन सुद्धा करायची गरज पडलेली नाही. तर होमिओपॅथिकनं हृदयाच्या सर्वच आजारांवर ट्रीटमेंट आहे होमिओपॅथिक. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की ऑपरेशनची जी बऱ्याच वेळेला भीती असते ती ऑपरेशनची भीती टाळून तुम्ही योग्य होमिओपॅथिक उपचार घेतले तर नक्कीच तुम्ही यशस्वीरित्या त्या आजारातून बरे होऊ शकतात. डॉक्टर, TB, एड्स हे आजार आहेत, यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्याला समजतं की किती हे भयानक आजार आहेत. अशा पेशंटमध्ये रोगप्रतिकार क्षमता खूप कमी झालेली असते, तिथे त्यांची जीवन आपण लाईफ स्पॅन म्हणूया तो कमी झालेला असतो. इथे आपण काय मदत करू शकतो? हा, TBमध्ये आता सध्या TBचे पेशंटचे वाढत चाललेले आहेत आणि आता जंतूंनी सुद्धा ओळखले की कोणतं औषध दिलं जातं मानव जातीकडून आणि त्याच्या विरोधात जेनेटिक त्यांच्यामध्ये चेंजेस होत चाललेत आणि त्यामुळे मल्टी ड्रग रेजिस्टन्स TB MDR तर तो आता वाढत चाललेला आहे. तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंट जर आपण दिली तर TB पासून पूर्ण पेशंट मुक्त होऊ शकतो. कित्येक पेशंटचे आपण TB बरे केलेले आहेत. आणि एड्सच्या बाबतीत सुद्धा मला असं सांगायचं की एड्स रुग्णांनी खचून न जाता होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतली तर CD4 काउंट सुद्धा वाढतो आपल्या ट्रीटमेंटनं. आणि असोसिएटेड जे एड्सशी रिलेटेड बाकीचे जे आजार आहेत त्या पेशंटमध्ये, ते कुठलेही आजार असू देत, आपल्याला ते सुद्धा सर्व आजार कव्हर करून त्या एड्सच्या पेशंटचं जे जीवन आहे ते नॉर्मल पेशंट सारखंच आपल्याला सुद्धा बनवता येतं. नक्कीच. आणि हा आपल्याला फार महत्वाचा सल्ला आहे किंवा आशेचा किरण आहे की अशा रुग्णांसाठी सुद्धा होमिओपॅथिक उपचार हे खूप यशस्वीरित्या काम करतात. प्रेक्षको, आरोग्य सल्ला हा खास तुमच्यासाठी असतो, त्याद्वारे तुम्ही तुमचं आयुष्य हे चांगल्या पद्धतीने जगू शकतात. ते काय आहे आजचा आरोग्य सल्ला तो आपण बघूया. दररोज सकाळी 100 सूर्यनमस्कार घालावेत किंवा किमान 1 तास फिरून यावे. मसालेदार, तळलेले, रसायनयुक्त तसेच बेकरी पदार्थ खाणे टाळावे. त्याऐवजी फळे, पाले, भाजीपाला व सॅलड याचा वापर वाढवावा. याशिवाय सर्दी, खोकला, ताप, अपचन यासारख्या किरकोळ आजारांवर लगेच औषध घेऊ नये, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार क्षमता कमी होते. चामखीळ असल्यास कोणत्याही पद्धतीने काढू नये, कारण त्यामुळे ते अधिक वाढतात. आजच्या कार्यक्रमातला कुठला भाग जर तुम्हाला बघायचा राहिला असल्यास तुम्ही पुन्हा बघू शकता. तो पुनःप्रसारण आहे मंगळवार दिनांक 27 जून सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकता. याशिवाय facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. प्रेक्षको, वेळ जरी कमी असला तरी सर आमच्याकडे प्रश्न सुद्धा भरपूर आहेत आणि त्याची मला उत्तरं तुमच्याकडून हवेत. सर, सर्वप्रथम उंची वाढवणं हे सगळ्यात लहान मुलांचं, सगळ्यांपासूनचं त्यांचं एक आपण म्हणू शकता स्वप्न असतं आणि त्या उंचीसाठी नाना प्रकार केले जातात. तर इथे तुम्ही काय सांगाल? हा, उंची वाढते ना, तर किती लहान मुलं आहेत ज्यांचे आता जे सर्कशीतले विदूषकासारखे जे आहेत त्यांच्या आमच्या होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं फुटाफुटानं उंची वाढते. आणि बाकीची जी मुलं येतात, डॉक्टर आम्हाला मिलिटरी भरती वगैरे व्हायची आहे तर त्यांची सुद्धा उंची आपल्या ट्रीटमेंटनं वाढते, काय प्रॉब्लेम नाही. नक्कीच. खूप सर प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मला तुमच्याकडून हवी आहेत. थोडक्यात असं म्हणता येईल की होमिओपॅथिक उपचार यांना वेळ लागतो का? नाही, वेळ लागत नाहीये. जरा थोडासा धीर धरायला पाहिजे. कायमस्वरूपी आजार राहण्यापेक्षा मी म्हणतो की एकदा काय असेल ते 1.5-2 वर्षाचा कोर्स करून कायमच बरं. नक्कीच. होमिओपॅथीचे पथ्य काय आहेत? कच्चा कांदा, कच्चा लसूण आणि कॉफी हे आमचं मूळ पथ्य आहे आणि त्याच्याबरोबर व्यायाम करा, आहार व्यवस्थित घ्या, हे पथ्य. आजार हा मुळापासून बरे केले जातात हे नक्की का? हा, नक्की. आजार कायमचे बरे होतात, फक्त थोडासा व्यायामाची पण साथ पाहिजे. प्रत्येक आजारावर होमिओपॅथिक उपचार मिळतो? या सर्वच आजार अगदी कुठलाही आजार असू देत, सर्वच आजारांवर होमिओपॅथिक ट्रीटमेंट उपलब्ध आहे. नक्कीच. सर, तुम्ही इथे आलेला आहात आणि आम्हाला खास असं सांगायचं की आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही मार्गदर्शन काय कराल? हा, मी प्रेक्षकांसाठी असं मार्गदर्शन करेन की निसर्गाकडे चला. पूर्वीचे लोक जे हेल्दी होते, सुदृढ होते, आजारांचं प्रमाण कमी होतं, ते का होते याचा थोडासा विचार करा. कारण पूर्वीचे लोक स्पिरिच्युअल होते,
ते परमेश्वराला मानत होते, नामस्मरण करत होते. वेगवेगळ्या धर्मामध्ये तसबीह होतं मुस्लिम लोकांच्या मध्ये, आपल्यामध्ये जपमाळ आहे. तर परमेश्वराला विसरू नका, कारण तोच हृदय चालवतोय, तोच फुफ्फुस चालवतोय, ज्याला आपण प्राणशक्ती म्हणतो, तो त्या शक्तीचा अंशच आहे. तर व्यायाम करत असताना शरीराबरोबर परमेश्वरी शक्तीशी रिलेटेड पण योगासनं, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान हे सुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला 100 वर्ष सुदृढपणे जगता येईल. नक्कीच. नव्याकडे वळत असताना जुन्याची कास सोडून चालणार नाही. आपल्याला जुनं ते सोनं असतं हेही विसरून चालणार नाही. आणि याच वाक्यासह मी इथे थांबते. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला या महत्त्वपूर्ण विषयावर माहिती दिली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल हॅलो डॉक्टर आणि दूरदर्शनतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.